हेमंत दादा, हो हेमंत दादा, किती वेळा खेळणार? पहिल्या मॅच मध्ये तुम्ही खेळला, दुसऱ्याही मॅच मध्ये मजा आहे. चला फिल्डिंग किशोर, टाइमपास करू नका प्लीज. फास्ट केला, घाई करा थोडी. चला आणि इन्व्हाइट करूया आमच्या हर्षद मडवी आणि विजय म्हात्रे. हे आमचे दोन खरं तर जे बहुआयामी आहेत, स्वतः गुणलेखक चांगले आहेत, स्वतः चांगले समालोचक सुद्धा ते आहेत. आणि अर्थातच आय विल टेक स्मॉल पॉज. चला मॅचला आपण करूया सुरुवात. बॅट्समन ऑन स्ट्राईक हेमंत पाटील, बाळादादा आणि समोर किशोर. ओहो, हलक्यात घेऊ नका, बॉल ढेंगणात न पसार, येईल चौकार. यो यावेळेस मात्र पाहू शकता लॉंग ऑफ क्लिअर करतोय बॉल सी मारिशेच्या थेट बाहेर. हा येतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, सिंगल इथून मात्र पूर्ण केली जाणार आहे. सिंगलच्या मदतीने टोटल झाली 11. आपण पाहू शकता किशोर आहे बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत चांगली बॉलिंग त्याने केली. राऊंड द विकेट. ओ ऑप्स्टमच्या भरपूर बाहेर, इथे वाईड. या छोट्या छोट्या चुका सुधाराव्या लागतील. खरं तर शो मॅच आहे, परंतु ही शो मॅच देखील एखाद्या संघासाठी, एखाद्या खेळाडूसाठी भरपूर महत्त्वपूर्ण मानली जाते. 2 कॅमेऱ्यांच्या मदतीने ही स्पर्धा आज आपण कव्हर करतोय. टेनिस क्रिकेट .in लाईव्ह. यावेळेस मात्र पाहू शकता आपण बॅट चिकट घेऊन बॉल मागे चाललाय, डीप पॉइंट मध्ये जाण्यापासून रोखलाय. सिंगल इथे कंप्लीट केली जाणार आहे. राऊंड द विकेट पुन्हा एकदा तयार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर हेमंत पाटील साठी. यावेळेस ऑन साइडला खेळण्यात गॅप मध्ये आहे, एक टप्प्याची मदत घेत फिल्डरच्या हातामध्ये डायरेक्ट लँड होतोय बॉल आणि गुड थ्रो. सुपर्ब. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपतोय आणि टीमची टोटल झाली आहे, पहिल्यांदा बॅटिंग करत असताना CBD 40+ टीम 14वर. विकेट्स गमावलेले नाही आहेत, त्यामुळे पहिली ओव्हर ही पूर्णतः आपण 40+च्या ताब्यात आहे असं म्हणू शकतो. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, टीमची टोटल 14. डीजे.
फुलटॉस बॉल होता, इथे नो बॉलचा इशारा आला अंपायर कडून. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत. फुटवर्कचा वापर, ऑप्शनच्या बाहेर जाणारा हा बॉल इथे सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल ती 16 धावा. 16 नाव ऑन द बोर्ड. पाहू शकता एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. शो मॅच सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण प्रत्येक खेळाडूला हा मोह आवरता येत नाही. आणि इथून मात्र आपण जर पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती लागल्यात. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभी आहे. हा पहा लेग कटरचा वापर इथे केला गेला, परंतु आतमध्ये येणारा बॉल जेवढा हवा तेवढा आतमध्ये येऊ शकला नाही. परंतु परिणाम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, ती वाईटची रन इथे मिळाली. सिंगल एक धाव, एक धावेच्या मदतीने टोटल झाले 18. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केला गेला. ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मात्र मिळणार आणि सिंगलच्या बरोबरीने टीमचे टोटल 19 वर जाऊन पोहोचले. सागर आला बॉलवरती. एका धावेने इथे मात्र हे धाव फलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते. सेल्फ रिटायर्ड इथे मात्र पाहायला मिळेल हेमंत पाटील. बॉल झालेत आतापर्यंत जवळजवळ 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमधील. एक नो बॉल, एक वाईड आहे. यावेळेस मात्र बॅटची एज आणि बॉल मागे चाललाय पुन्हा एकदा थर्ड मॅन कडे. महेश आहिरे यावेळेस मात्र थोडेसे बचावलेत बाल. सिंगल पासून रोखलंय, कोणतीही रन मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. 19 वरती ही टोटल थांबली आतापर्यंत. इथे पाहू शकता पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. न्यू बॅटर एपीएम माने सर मैदानामध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. फुटवर्कचा वापर, ऑफ साईडला लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे. पुन्हा एकदा किशोरच्या हातामध्ये बॉल. एकच धाव मिळणार, एकापेक्षा जास्त काही नसेल. अजूनही एक बॉलचा खेळ इथे ओव्हरची इथे समाप्ती होते. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची टोटल झाली 20. या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या. 6 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आलेल्या किशोरच्या ओव्हरमध्ये. त्यानंतर त्याचाच भाऊ अनिकेत बॉलिंगसाठी आला आणि त्याने मात्र केवळ 6 धावा खर्च करत इकॉनॉमिकल स्पेड हाताळलाय. नामदेवजी राठोड. बॉलर तयार. नामदेव ओव्हर द विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय. पुल सक्सेसफुल. आणि काय फटका. आतापर्यंतच्या या स्पर्धेतील सर्वोत्तम आणि सर्वाधिक लांब हा षटकार मात्र पाहायला मिळेल. महेश यांच्या बॅट मधून निघाला फटका. पुढचा बॉल. बॉलर तयार. हाही फुलटॉस बॉल
आणि इथे मात्र बॉलला पाठवून दिलंय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. 6 रन. बॉलर तयार. नामदेव पुन्हा एकदा तयार आहे. 2 बॉल 2 षटकार आलेत. हॅट्रिक षटकारची संधी आहे. बॅकफुटला जाऊन कट केला. गॅप मधून काढल्या बॉलला. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ फिल्डर पोहोचले. गुड स्टॉप. गुड स्टॉप. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. आणि रन फक्त 1. महेश सरांना वाटलं बॉल गेला आणि परंतु भ्रम होता. शेवटच्या क्षणाला लास्ट मुमेंटला बॉल अडवला गेला. आणि पाहिलं तर आता माने सर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकमध्ये पाहायला मिळतील पहिल्यांदाच या मॅचमध्ये. उचलून खेळायचा होता बॉलला. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. इथे आलाय डॉट. चांगली बॉलिंग सध्या होताना पाहायला मिळते नामदेव यांची. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके. षटकार आल्यानंतर मात्र 2 बॉलवरती कमबॅक केलंय. 3ऱ्या बॉलवर सिंगल आली. 4था बॉल डॉट माने सरांसाठी. यावेळेस मात्र समोर खेळलेत पुन्हा एकदा लॉंग ऑफकडे. किशोरकडे बॉल जाईल. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीम ची टोटल मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते 34-34. महामानव चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. महामानव प्रतिष्ठान CBD बेलापूर नवी मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित केली क्रीडा स्पर्धा. फुलटॉस होता. मिस टायमिंग. लॉंग ऑफ कडे फिल्डर परंतु बॉल जाईल सीमा रेषेच्या थेट बाहेर. हा येतोय षटकार. 6 धावा पाहायला मिळाल्या आणि या 6 धावांच्या मदतीने टोटल झाले 40. चला न्यू बॅटर मैदानामध्ये ज्यांना फार चान्स मिळत नाही असे बॅट्समन या मैदानामध्ये. कारण धावा भरपूर झाल्यात. मी तर म्हणेन टीमची टोटल झाली आता जवळजवळ 40. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 40 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक अपकमर बॅटरला या मॅचमध्ये संधी आहे की जी संधी मिळते त्या संधीचा फायदा उचलावा तरच सगळ्या गोष्टी शक्य आहेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी गावदेवी 11 शिरवणे गाव आणि आप्पा स्ट्रायकर टीमचे कॅप्टन कृपया दोघांनी आपण स्टेजजवळ यावं. आपण टॉस करणार आहोत. इथे ही ओव्हर संपल्यानंतर आम्ही टॉस करू. आप्पा स्ट्रायकर्स आणि गावदेवी 11 शिरवणे दोन्ही टीमला आम्ही सूचना देतो इथून की ही ओव्हर संपल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला हवे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर कमलेश आपल्याला पाहायला मिळेल. समोर API माने सर सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरती कार्यरत असलेले आमचे माने साहेब. ऑन साईडला स्क्वेअरलेगकडे बॉल चाललाय परंतु उंची घेतल्यानंतर बॉल थेट फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बॉलर तयार. उचलून खेळला फटका परंतु मिस टायमिंग. राजू नरळे इथून मात्र बाद झालेत. तर आमचे सन्माननीय ज्येष्ठ JD कसबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्ताने.
आदरणीय ज्येष्ठ आमचे जे डी कसबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावर या आपण. स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फटका चांगला आहे, तडाखे बंद फटका. इथून मात्र एक षटकार पाहायला मिळतोय. नवीन आलेले बॅटर हेमंत भाऊ, थोडी नावं समजण्यासाठी आम्हाला अडथळा येतोय. आसिफ याही वेळेस शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. मागे फिल्डर आहेत. एका षटकारानंतर कॅच ड्रॉप. एक धाव आली. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे चालली ती 48 रन्स आतापर्यंत स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस समोर खेळले डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल. माने सरांच्या बॅटमधून आला हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 40+ टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 52. 50 अप. अर्धशतक पूर्ण झाले. सुरुवात चांगली झाली. खरं तर सुरुवात तुमची जेव्हा चांगली होते तेव्हा शेवटही चांगला होत असतो. आज पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. इथे पाहू शकाल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सागरच्या हातामध्ये बॉल. लास्ट बॉल लँड झाला आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. माने सरांची विकेट मिळाली आणि शेवटच्या बॉलवर ही विकेट मिळते. त्यामुळे टोटल झाली 52. 53 धावांचं लक्ष आहे ते CBD सेक्टर 8 या संघासमोर. आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल आपण जाणून घेऊया दुसऱ्या सत्रामध्ये. परंतु गावदेवी 11 शिरवणे टीमचे कॅप्टन प्रथम या आपण आणि अप्पा स्ट्रायकर ऋषी या आपण दोघांनी या टॉस करायचा आहे. आपण टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करूया. चला टॉस करूया आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन आमचे महेश जे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत आणि महेश जे आमचे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. अप्पा स्ट्रायकर आणि गावदेवी 11 शिरवणे या 2 टीमच्या दरम्यान हा टॉस होतोय. हेड्स इज अ कॉल फ्रॉम शिरवणे अँड टेल्स. तो टॉस जिंकला इथे अप्पा स्ट्रायकर टीमने. ऋषी टॉस जिंकलाय. घरचं मैदान आहे आणि एकंदरीत या मैदानाचा परिपूर्ण अभ्यास तुझ्याकडे आहे. डिसिजन काय असेल, कारण तुझ्या टीमला माहीत आहे की या मैदानावरती कसं खेळायचं. काय डिसिजन असेल टॉस जिंकल्यानंतर? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. आणि काय म्हणशील एकंदरीत या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा फार कमी वेळेमध्ये यांनी उभी केली. महामानव प्रतिष्ठानच्या माध्यमातून महामानव चषक म्हणून ही स्पर्धा खरं तर समोर आणली. आमचे पिंटू अण्णा असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. काय म्हणशील स्पर्धेविषयी? ही स्पर्धा हर सालाप्रमाणे खूप चांगली होते. धोनी, पिंटू अण्णा, महेश दादा चांगलं आयोजन करतात. खूप मोठी स्पर्धा आहे CBDतली. चला थँक्यू व्हेरी मच. प्रथम टॉस आपण गमावला. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर डिसिजन काय आला असता? फिल्डिंगच केली असते आम्ही देखील. म्हणजे कुठे ना कुठेतरी तुम्हाला आता या निर्णयाच्या विरुद्ध जावं लागतं. पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल, काय म्हणाल? 70 to 75 रन्स आम्ही करायला बघू. त्या रन आम्ही थांबू शकतो. आणि ही स्पर्धा या विभागातील मानाची स्पर्धा मानली जाते. सालाबाद प्रमाणे यावर्षी लाखाचं आयोजन आहे आणि तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. काय म्हणाल एकंदरीत स्पर्धेविषयी? पहिली गोष्ट, आम्हाला खेळायला चान्स दिला या आयोजकांनी, त्यांचं धन्यवाद करतो. आणि आयोजन तर खूप चांगलं आहे. स्टेडियमला मोस्टली नवी मुंबईच्या टेनिस बॉलच्या मॅची होत नाही, तर खेळायला देखील मुलांना मजा येते. ती 10,000च्या असो, कारण पण स्टेडियमला असली तर मुलं स्वतःहून सांगतात का एंट्री करू, खेळायला मजा येईल.
तर असं आयोजन झालं पाहिजे, तर मुलांना अजून चान्स देखील भेटेल खेळायला. चला थँक्यू व्हेरी मच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस जिंकलाय अप्पा स्ट्रायकर टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. आमच्यासोबत असेच जोडून राहा आमच्या समवेत. आज समालोचन कक्षामधून दुहेरी भूमिका विजय म्हात्रे यांची आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत महामानव चषक 2024 या स्पर्धेचा हा पहिला दिवस इथे सुरू आहे. थँक्यू. महामानव प्रतिष्ठान सीबीडी नवी मुंबई आयोजित महामानव चषक 2024 ही स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. पहिला दिवस. या स्पर्धेचा एकूण ग्रामीणमधील 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि उद्याच्या दिवसामध्ये खुल्या गटातील एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे 2 दिवस चालणारी क्रीडा स्पर्धा मात्र आज तर जे डी कसबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. मी उद्धव मामा यांना विनंती करेन की आपण आपले शुभ असते आपण जे डी कसबे साहेबांचा सन्मान इथे पूर्ण करावा. अगदी वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आमच्या सीबीडी विभागातील ज्येष्ठ आहेत जे डी कसबे साहेब. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. या निळ्या रंगाची ही शाल जे प्रतीक आहे खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कारकिर्दीमध्ये सातत्याने या निळ्या रंगाने त्यांना भरपूर उजेडात आणले. तीच ही मायेची निळी शाळ आणि या स्पर्धेची एक आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून इथे आलात. जाऊया मॅचकडे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि चौकारानंतर डॉट बॉल आलाय. राजू नरळे राजेंद्र नरळे ॲज पोलीस अधिकारी म्हणून नेहमीच त्यांची महत्त्वाची जबाबदारी राहिली आहे. ओव्हर द विकेट. खोला टाकला बॉल. ड्राईव्ह केला आहे मिड ऑफकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. फक्त एक धाव मिळेल. 40+ खेळाडू आज या युवा खेळाडूंवरती भारी पडतील का हा मोठा प्रश्न आहे. हे देखील आपल्याला पाहावं लागेल कशा पद्धतीने सपोर्ट केलं जाईल एकमेकांना. कारण शो मॅच म्हटलं की एक मैत्रीपूर्ण भावना मनामध्ये ठेवून सामना खेळावा लागतो आणि आता देखील तेच होते. दोन्ही टीम 40+ असतील किंवा युवा असतील. ऑन साईडला खेळलेत. इथे पाहू शकताय बॉल मागे चाललाय. एक सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने टीम ची टोटल मात्र चालली आहे 6 वर 6. यावेळेस मात्र पहा हवाई हल्ला सागरच्या बॅटमधून निघालाय. हा खणखण करणारा हा षटकार. सुपर्ब. पाहू शकता आपण टप्पा पडल्यानंतर अगदी वळवला आतमध्ये आणि सिंगल पासून रोखले. ओव्हर इथे मात्र सध्या समाप्त होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 14. जी सुरुवात खरं तर पहिल्या इनिंगमध्ये झाली होती 14 धावांनी तीच सुरुवात इथे देखील पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात इथे मात्र करण्यापूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत DJ मास्टर यांच्या माध्यमातून.
मिळतील अगेन्स्ट द सागर. चला थोडं फास्ट खेळा सर, विनंती आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. हेमंत पाटील बॉल खाली, परंतु हेमंत पाटीलच्या आवाक्या बाहेर असलेला हा बॉल आहे आणि इथून मात्र रन मिळतील पूर्णच्या पूर्ण 4 चौकार. दोन विकेट गमावलेत सेक्टर 8 सीबीडी टीमने. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील अमित पवार. थोडं फास्ट खेळा. नवीन बॅटर तयार राहा. नवीन बॅट्समन सागर, तुमचे नवीन बॅट्समन तयार ठेवा. कारण काय आहे, मॅच आपल्याला ग्रामीणच्या पूर्ण करणं महत्वाचं आहे. पुढचा बॉल, बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट अमित पवार. ओव्हर द विकेट. हाही बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. फुल लेंथ डिलिव्हरी होती, बॅट अँड पॅडच्या मध्ये बरोबर बॉल पडला. बॅटचं कनेक्शन नाही आहे बॉलला, सो इथून आला डॉट. आणखीन एक चांगला बॉल रिलीज करत असताना अमित पवार यांना आपण पाहिलं. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच या ठिकाणी खेळतोय आपण. ऑन साईडला उडवलाय, पुलचा फटका आणि पॉवरफुल फटका होता. रन मिळतील पूर्ण 6 आणि तुषारच्या कमलेशच्या बॅटमधून आला हा षटकार.
कार्डवरती 26 झाल्यात. 53 रनचं एक टार्गेट आहे. चांगला फटका आहे. बॉल मागे चाललाय. फिल्डिंग त्या ठिकाणी मात्र अपुरी पडली. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ऑन हॅट्रिक बालुचंदाने आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल आली. डबल रन 2 धावा आल्या. आणि रोहित शर्मा 45 सध्या क्रेज आहे या नावाची. ऑन साईडला खेळलेत. पुन्हा एकदा राजू नरळे सरांच्या हातामध्ये बॉल येईल. इथे आला एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने टीम चे टोटल पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 29. अजूनही इक्वेशन 7 बॉल 24 धावा पाहिजे. 7 मध्ये 24. फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत 5 बॉलमध्ये. फुल टॉस ऑन साईडला. महेश आहिरे बॉल खाली आणि इथे आणखीन एक झेल टिपलाय. यंगस्टरची पार दयनीय अवस्था इथे 40+ वाल्यांनी गेली आहे. आणखीन एक विकेट गळायला लागला. रोहित बॅक टू द डगआउट. 6 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज. होत सीमारेषेच्या बाहेर षटकार. क्लीन बोल्ड. बॅट्समन इथे मात्र बाद. आणखीन एक धक्का लागलाय बॅटिंग करत असताना सेक्टर 8 सीबीडी टीमला. आता इक्वेशन बदलले. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 18 धावांची. 4 बॉल 18. पुढचा बॉल 4 बॉल 18 आणि इथे पहा बॉल आतमध्ये येतो. टप्पा पडल्यानंतर आणखीन एक डॉट बॉलची भर पडली. पाहता टॉस जिंकलाय अप्पा स्ट्रायकर टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मध्ये राहिल्या 17. आता मॅच पूर्णपणे सीबीडी 40+ टीमच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पाहू शकताय पुन्हा एकदा बॉल ऑन साईडला खेळलेत. 1 बॉलमध्ये 16 पाहिजे तर मॅचवरती आपली पकड घट्ट झाली. जवळजवळ विजयाच्या उंबरट्यावरती सीबीडी 40+ टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि हा शेवटचा बॉल अंतिम बॉल. इथे डॉट आणि सामना जिंकलाय सीबीडी 40+ टीम. मेनी 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. चांगला खेळ झाला आणि खरोखर 40+ खेळाडूंनी मात्र धूळ चारली आहे या युवा खेळाडूंना असंच म्हणू शकतो आपण. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाईल असं वाटलं होतं परंतु जसं न होता
इथे सामना एकतर्फी झाला आणि ज्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली ती